पैकी आपण करणार आहोत आजचे बर्थडे बॉय अजयजी सपाट आपल्यास विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर टेमघर संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. देवा चषक त्यांचं म्हणणं आहे, परंतु आलेला आहे वंश देवांश. टॉस लागल्या सावरुली संघाच्या बाजूने पाहुण्यांचा आभार. विनंती करतो की आपण पुन्हा एकदा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. शेवटची मॅच आजच्या दिवसातील समोर संघ टेमघर आहे. किती महत्वाचा हा टॉस होता तुमच्या संघासाठी? खूप महत्त्वाचा होता. आज नक्कीच सावरुली संघाच्या वतीने जबरदस्त खेळ पाहतो. आय थिंक बॅटिंग चांगली तुमची पाहायला मिळते. तर प्रथमतः बॅटिंग स्वीकारणार की गोलंदाजी? बॅटिंग. याचं कारण काय आहे? आमच्याकडे चांगले बॅट्समन आहेत. आणि किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा? 4 ओव्हरची मॅच असणार आहे. 50+. आणि असा दिवसचा जो प्रवास आहे तो कसा राहिला तुमचा या स्पर्धेमध्ये? चांगला राहिला आहे. तर टेमघर संघाच्या विरुद्ध चांगला खेळ तुमच्याकडे होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हां. तर की तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तेजेश, टॉसची मागणी केली, तुमच्या बाजूला लागला नाही, फिल्डिंग करायची आहे. तुम्ही टॉस जिंकला असता आपला निर्णय काय असतं? फिल्डिंगच केली असते. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. अल्पेश चौधरी येणं किती तुमच्या संघासाठी लाभदायक आहे? खूप महत्त्वाचा होता आणि तसे सर्वच प्लेयर चांगले, ते सर्वांकडून खूप अपेक्षा आहे. तर शेवटचा सामना आहे, जिंकला तर तुम्ही क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहात. तर काय रणनीतीमध्ये चेंजेस असेल की जी रणनीती तुम्ही सकाळपासून केलेली आहे तीच रणनीती या मॅचमध्ये तुम्ही ठेवणार आहात? ते सर्व आम्ही ग्राउंडवर उतरल्यावर करणार आहोत. आणि कुठल्या फलंदाला जास्त लवकरात लवकर तुम्ही बाद करणार? कारण आपण जर पाहिलं तर अजय मांजे आणि रुपेश मांजे चांगला टचमध्ये आहेत. तर कुठल्या फलंदाला लवकर लवकर तुम्ही बाद करण्याचा प्रयत्न कराल? असं कोणी आमच्या याच्यात टार्गेट नसेल. आम्ही 4ही बॉलर चांगले बॉलिंग टाकण्याची प्रयत्न करू. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू. हो, नक्कीच. तर तुला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला या ठिकाणी जय बजरंग सावरुली संघानं आणि प्रथम धाडशी निर्णय त्यांनी स्वीकारलाय बॅटिंग करण्याचा आणि इन्व्हाइट केला प्रथम फिल्डिंग करण्यासाठी सोनादेवी टेमघर संघाला. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद योगेश पाटील. मित्रांनो, देवा चषक 2023 देवा ग्रुप ऑफ फाउंडेशन आयोजित या चषकाचं आयोजन आपण पाहतोय आणि आमच्या आयोजन कमिटीकडून खास करून धन्यवाद आभार व्यक्त केले गेलेले आहे. कारण पंच वेळेवर आलेले आहेत. तिन्ही पंचांचं, 4ही पंचांचं नक्कीच विशेष धन्यवाद. आमच्या समालोचकांचं विशेष धन्यवाद आयोजन कमिटीकडून. त्याने लाईट टेलिकास्ट टीम आणि सर्व संघांचं विशेष धन्यवाद. जे वेळ आपल्याला दिला होता आणि वेळेवर खेळही सुरू झाला होता त्याबद्दल नक्कीच आमचे संपूर्ण जे आयोजन कमिटी आहे त्या आयोजन कमिटीकडून पंच, समालोचक, त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट टीम, आमचे स्कोरर आणि खेळणारे सर्व संघांचं विशेष धन्यवाद. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सांगलीचं सत्र आहे. चला आपण वेळ न घेता लगेचच मॅचला सुरुवात करायची. आमचे ऑनफिल्ड अंपायर पोहोचत आहेत हळूवर पावलाने मैदानाच्या आतमध्ये. रम्य सायंकाल राहुल भोईर आपण पाहतोय. सोहानी श्याम देवा चषक की सभी के नाम. देवा चषक 2023 आपण पाहतोय आणि या चषकामधील पहिल्याच दिवसामधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. जनमन सावरोली विपक्ष सोनादेवी टेमघर दोन्ही संघाने आतापर्यंत आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. मात्र हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. एका बाजूला जनमन सावरोली तर दुसऱ्या बाजूला सोनादेवी टेमघर.
टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय यजमान सावरुली संघाने घेतलेला आहे आणि टॉस हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपण पाहणार आहोत सोनदेवी टेमकर या संघाला. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. आमचे ऑफिशियल पंच आपण पाहतोय ज्या पंचांनी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी चांगली कामगिरी केलेली आहे. पंच रमेश रईस सर, पंच शकील कोटी सर, पंच गोकुल पाटील सर आणि पंच शानू कुरेसे सर. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये मॅन ऑफ गोल्डन फिंगर साहेब मोमीन सर. तर समालोचक आपण पाहतोय योगेश पाटील सर, नबील देवकर सर, त्यानंतर राहुल भोईर सर आपल्याला समालोचन कक्षामधून आपला आवाज नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. हा सामना सुरू होत आहे. सलमी जोडे मैदानामध्ये आपण पाहतोय अजय मांजे विथ पंकज मांजे, टू ओपनर ऑन द ग्राउंड. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज आवेश पाटील. आवेश पाटील मागील सामन्यामध्ये नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती. कम खर्चीलावर फुल चर्चेला असं षटक त्याचं राहिलं होतं आणि तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पॉवर प्लेचं पहिले षटक घालण्यासाठी सज्ज झालेलं आहे. दूरवरच्या टोकावरून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. पहिले षटक अवेश पाटील घेऊन आलेलं आहे. तर सामोरे जायला फलंदाज अजय मांजे. या दोन फलंदाजांनी पहिल्या सामन्यामध्ये 65 धावांची भागीदारीचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. यावेळी मात्र स्लाइस केलेल्या चेंडूला इथे मात्र सुरेख झेल आणि फलंदाज फेल. वाडे कॅच. इथे मात्र पंच नक्कीच या पंच एकमेकांजवळ येत आहेत आणि जागेवर जाऊन डिसिजन देतील. मात्र प्रयत्न चांगला केलेला आहे तिथे. ग्राउंड पंचाचा निर्णय काय? पंचांनी नक्कीच ग्राउंडच्या बाद दिलेला आहे. नक्कीच पंच बघतायत, योग्य तो निर्णय नक्कीच येईल. चेक करतायत प्रिन्स मोजच्या माध्यमातून टेलिकास्ट अप्रतिम आणि सध्या तरी त्या नक्कीच असं गोष्टी बघितल्या जातात.
नॉट आउट, कारण नक्कीच आपण पाहतोय या ग्रीन सिग्नल. बघा बाउन्स आहे. अंपायरनं नक्कीच एक वेळा नव्हे, दोन वेळा नव्हे, तर भरपूर वेळा ते चेक केल्याने बाउन्स झालेला आहे. त्याचाच कारण इथे नक्कीच आमचे शकील आणि रमीज जे दोन्ही ऑफिशियल अंपायर आहेत त्यांनी आता मत निर्णय दिलेला आहे की हा नक्कीच नॉट आउट आहे. म्हणून आपल्याकडे वेळ देखील एवढा नाही, आपण लगेचच मॅचला सुरुवात देखील करूया. नक्कीच शानू सर काय चर्चा करतायत. चला आयोजक आपण या लगेचच बाहेर, आपण जेणेकरून लगेचच सामन्याला सुरुवात करू. आपल्याकडे वेळ एवढा नाही, थोडंसं सहकार्य करावं. पहिले षटक अवेश पाटील हाताळतोय आणि पहिल्या षटकावर काय प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला होता. अगदी क्लोज निर्णय होता खरं तर. अवेश पाटील याला मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधता आलेला नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. सायकलच्या सत्रामधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. जनमान सावरोली विपक्ष सोनादेव टेमघर या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस आहे. अवेश पाटील पहिल्या षटकात बोलतोय. यायला मात्र काय फटका खेळलेला आहे. या अगदी इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल डीप थलम्या रिझनमधून सीमा पार. हा नेत्री दीपक चौकार. अप्रतिम फटका, ऑन द टोस हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. बॅटरना शॉटसाठी जागा बनवली, थोड्या वेळासाठी नक्कीच त्यांचे दोन्ही पाय आपण बघतोय आपल्याला हवेमध्ये पाहायला मिळाले. जम्प करत असताना असे फटके नक्कीच वीरेंद्र सेहवाग भरपूर खेळायचे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर देखील असा शॉट भरपूर वेळा खेळायचा जेव्हा जेव्हा सेहवाग तर बॉलिंग करायचा. संघाची धावसंख्या ऐकून बघतो 4 या आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. पुढे चेंडू बाकुला जाऊन पंच केलाय. नो चान्स फिल्डर. चेंडू हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4. साईदेवा प्रतिष्ठान साईगाव आणि रुपेश ठाकरे यांच्याकडून देवा चषक 2023 साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आमच्या कॉमेंट्री फॅनसाठी, आयोजन कमिटीसाठी आणि खेळणाऱ्या सर्व संघांसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिले षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडूला समोर केलेला आहे. अगदी 20 मध्ये क्षेत्ररक्षक देते वाडेश लॉंग रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फिल करून फेकी करेल तोपर्यंत वेगाने फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात. या 2 धावेने ज्या ठिकाणी सावरोली संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना जेव्हा सावरोली संघ आपण पाहतोय. सोनादेवी टेमघर या संघाविरुद्ध पावरप्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. अवेश पाटील पहिल्या षटकात आलतोय. सामनाकर फलंदाज अजय मांजे. याला मात्र अगदी आपण पाहतोय पंचांचा इथे नो बॉलचा इशारा होतोय. ओल्ड स्टेपचा नो बॉल आणि अगदी एस्टनच्या मागे जाऊन हा फटका खरं तर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. येणारा चेंडू फ्लेटचा देखील असेल. सध्या तरी बघतो आपण अजय सध्या तरी असे काय फटके खेळण्याचा प्रयत्न करतो आणि इथं दावा बनवण्याचा प्रयत्न. येणारा चेंडू फ्लेटचा असेल. ओव्हरस्टेप झालं होतं आणि अंपायर गोकुलदास पाटील सांगतात की नो बॉल आहे. पण या फ्लीटवर विकेट पाहायला मिळेल का? संधी आहे, नामी संधी आहे. याला मात्र चेंडू निघून जाईल पॉइंट रिझन मधून सीमा पार. हा नेतृत्व चौकार. धावसंख्या चौकारीने वाढते. धावफलकावर 15 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद 15 धावसंख्या. जॉन सावरुली हा टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. आपण पाहतात देवा ग्रुप फाउंडेशन आयोजित देवा चषक 2023. देवा ग्रुप फाउंडेशन हे नाव नक्कीच हे ब्रँड आहे जे नक्कीच महाराष्ट्रामध्ये अगदी घराघरात आणि मनामनात पोचलेलं आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 15 आपण पाहतोय. या
वेलेचं बंधन आहे, नक्कीच याचंही भान असू द्या. आणि वेलेमध्ये नक्कीच आपले षटके पूर्ण करायचे आहेत. श्याम चौधरी येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. 15 नक्कीच मिनिटामध्ये 3 षटके पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आणि 15 मिनिटामध्ये जर 3 षटके पूर्ण केली नाही तर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक शेवटच्या षटकामध्ये 30 आटाच्या सर्कलमध्ये ठेवावं लागेल. स्विंग अँड मिस. सुरू एक चेंडू गुडलेन स्पॉट चेंडू फिच होतोय, निघून जातोय या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सिटी क्रिकेटमध्ये केवळ बॅटर म्हणून श्याम चौधरी आपल्याला पाहायला मिळतो, मात्र जेव्हा ग्रामीण क्रिकेट तो खेळतोय तेव्हा ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचं पाहायला मिळत आहे. आणि इथे मात्र मंकी विकेट. चला की आपल्याला पाहायला मिळतं, चतुरपणा पाहायला मिळतोय श्याम चौधरी याचा. नक्कीच हा आपल्याला सकाळपासून पाहायला मिळाला नव्हता दृश्य मंकड विकेटचा. आणि फलंदाज झालेले आहेत बाद. स्वस्त्यामध्ये नक्कीच विकेट मिळत असताना चला बॅटर लगेचच पाठवून द्या, थोडं सहकार्य करावं. खरं तर राहुल भोईर मंकी विकेट, खरं तर मांकेटन विकेट, भारताचे एक माजी क्रिकेटर होते विनू मंकड. सर्वप्रथम त्यांनी अशा प्रकारे एका फलंदाजाला प्रतिस्पर्धी बाद केलं होतं आणि तेव्हापासून या विकेटला मांकेटन विकेट, मंकी विकेट नाव पडलं गेलं. आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये पंकज रॉय आणि विनू मंकड ही जोडी होती, त्या जोडीच्या नावे 417 धावांच्या भागीदारीचा विक्रम टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये टीम इंडियाकडून पाहायला मिळतोय, जो न्यूझीलंड विरुद्ध त्यांनी रचला होता. क्या बात आहे, क्या बात आहे. धुमाल आहेत आमच्यासोबत. कम्प्युटरची देखील गरज लागणार नाही, कारण का त्याच्याहून जास्त फास्ट ते आहेत. सुंदर माहिती त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येते. क्रिकेट इतिहास श्याम चौधरी यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे या, आणि चेंडू निघून जातोय सीमापार. षटकार शतरक्षक बंधू प्रेक्षक देवांचं ढोले स्टँडच्या वरून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हुकमाचा एक्का सुजित पाप्या भाई आहे तो बेधडक. असा हुकमाचा एक्का सुजित पाप्या भाई आहे तो बेधडक. आमच्या अजय सपाटे दादाचं आयोजन आहे ते लय कडक. आमच्या अनुज ढोले दादाचं आयोजन आहे ते लय कडक. आमचा देव भाई जय आयोजन आहे ते लय कडक. आमच्या अनुज ढोले दादाचं आयोजन आहे ते लय कडक. आमचा देव भाई जय यावेळी मात्र फटका फसलेला आहे या गोलंदाज चेंडू खाली, आणि ते श्याम मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचा तमाम करतोय काम. आमच्या देवा ग्रुपची ताकद कोणा पुढे नाही झुकत. सेलिब्रेशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला श्याम चौधरीचा. खूप कमी वेळा आपण नक्की सेलिब्रेशन असं बघत असतो. आता हा सेलिब्रेशन नक्कीच बघण्यासारखा होता श्याम चौधरीचा. ॲग्रेसिव्ह मोड आपल्याला पाहायला मिळतोय, आणि आमचे सगळे समालोचक नबील दिवकर
नक्कीच ज्यांचे जे खास प्लेयर आहेत विराट कोहली, किंग कोहली, ते असे सेलिब्रेशन नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करताना आपण पाहतोय. धावसंख्या धावपलकर स्थिर आहे 27 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय महेश. यावेळी मात्र प्ले अँड मिस. आमचे एक्सपोर्ट स्कोरर साहेब मोमीन सांगतात की पंकज मांजे यांनी आतापर्यंत 70 धावा, सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये कुठून काढलेल्या आहेत. चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत ते तिसरा सामना केला त्यांनी 70 धावा त्याचे पूर्ण झालेल्या आहेत. तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि 2 षटकांसाठी तब्बल आपण 11 मिनिटे खर्च केलेले आहेत. लगेच सोनादेवी टेमगर संघाने आपलं क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे आणि खेळायला सुरुवात करायची आहे. 2 षटकाची समाप्ती नंतर धावसंख्या धावपलकर 27 धावा, 27 लॉस फॉर 2 विकेट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. थर्ड ओव्हरला सुरुवात होते. फटकावेत रनसीत नक्की चांगल्या मिळतील. चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा येत नाही. 4 महेश आलेत आणि महेशचं स्वागत चौकारानं केलं. जबरदस्त हा शॉट होता. हा चेंडू लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 न पुढे. स्कोर आपल्याला एकूण पाहायला मिळतोय बघतो आपण 32 आकड्यावरती. 32 इन बोर्ड 32 धावा धाव पुस्तकावरती. पुढील चेंडू घेऊन तयार. बॉलर पुन्हा एकदा साइड हँड ढिलीवर फटका प्रतिम आहे. रन देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथं सना हा दमदार दर्जेदार देवा फाउंडेशन षटकार. असा हुकमाचा एका सुजित पाप्या भाई आहे तो बेधडक. असा हुकमाचा एका सुजित पप्पा भाई आहे तो बेधडक. आमच्या अजय सपाटे दादाचं आयोजन आहे ते लय कडक. आमच्या अनुज ढोले आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. जो फलंदाज येतोय तो आक्रमक खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा शॉट सुंदर आहे. कडक आहे फटका. फिल्डरला तिथे चान्स नाहीये. बॅक टू बॅक मोठे फटके तेजस पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतात. अजून एक येत असताना हा सुरेख चौकार. असा हुकमाचा एका सुजित पप्पा भाई आहे तो बेधडक. आमच्या अजय सपाटे दादाचं आयोजन आहे ते लय कडक. आमच्या अनुज ढोले दादाचं आयोजन आहे ते लय कडक. क्रिकेट टुर्नामेंट जबरदस्त सध्या तरी तेजस पाटीलची बॅटिंग. स्कोरबोर्ड भन्नाट सुटला वेगानं 42. हा देखील फटका चांगला. ड्राईव्ह केला डीप मध्ये. आता प्रोटेक्शन स्लीपर कव्हरला चांगली फिल्डिंग होती. ग्राउंड फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. चेंडू एका साक्षर मध्ये असतो फेक करेपर्यंत धावीतनं मिळत असताना एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 43. यावेळेचा हा चांगला चेंडू येत असताना डॉट. चांगला चेंडू बोल. तेजस मात्र चांगली बॅटिंग करत होता. त्यामध्ये त्याला परतावा लागेल. महेश माफ करा, महेशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना बघतो यावेळेचा हा तिसरा खेळाडू बाद.
आहे जबराट देवा फाउंडेशन आहे जबराट असा हुकमाचा एका सुजित पाप्या भाई आहे तो बेधडक असा हुक्माचा एकटा सुजित पप्पा भाई आहे तो बेधडक आमच्या अजय सपाटे दादाचं आयोजन आहे ते लय कडक आमच्या अनुज ढोले दादाचं आयोजन आहे ते लय कडक षटकांची समाप्ती नंतर 3 फलंदाज बाद 43 धावा धावपल्याकडे पाहायला मिळत आहेत. जबरदस्त नक्कीच हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला बॉलर महेशचा. सन्माननीय राजेंद्र सोष्ट्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण VIP डाईस वरती यावं. आपलं देखील देवा चषकामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. देवा ग्रुपचं सध्या तरी जो कार्य आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळतो, क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल किंवा नक्की सांस्कृतिक क्षेत्र असेल, प्रत्येक ठिकाणी आपण देवा ग्रुपच्या माध्यमातून बघत असतो चांगले उपक्रम सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रभर आणि आता हा क्रीडा महोत्सव आपल्याला पाहायला मिळेल. देवा चषक आपण एन्जॉय करीत आहोत. 2023 क्रिकेट टुर्नामेंट दमदार आयोजन, आजचा पहिला दिवस आणि अंतिम मॅच आपण एन्जॉय करीत आहोत मैदानाच्या आतमध्ये. तेजस चौधरी आता मात्र शेवटचे षटक करण्यासाठी आलेले आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा 3 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळी मात्र दिशा भरकटलेली आहे. या इथे मात्र पंच काय या नोबॉलचा इशारा करतायत. नक्कीच पंचांचा जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पाहूया पंच काय येस चेंडू पिचच्या बाहेर पिच झालेला आहे आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय या नाही पंचांचा वाईटचा इशारा होतोय. पंचाने आपला निर्णय मागे घेतलेला आहे. विकेटच्या आतमध्ये चेंडू कदाचित पट्टी जी आपली जे बघतो जी आहे जी विकेटची आखणी केलेली आहे त्याच्यावरती किंवा त्याच्या आतमध्ये काहीसा पडला असावा, त्याच कारणानं यावेळी मात्र स्विंग अँड मिस. अपीलही तिथं केलं गेलं होतं, मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकता. येस अगदी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आलेला नाही. धावसंख्या 44 4. सन्मान्य राजेंद्र शोष्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून देवा चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपलं वेलकम आहे. गुड इव्हिनिंग. संतोषजी जाधव यांना विनंती असेल की आपण यावेळी मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही. सेफ लँडिंग होत आहे. दुरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोचतोय चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत फलंदाज इथे धावा पूर्ण करतात. 50+ धावसंख्या आपण चांगली धावसंख्या नक्कीच म्हणून मात्र समोर बघतो आपण सोनादेवी टीमकडे. बॅटिंग त्यांची ओळख आहे श्याम चौधरी, यश पाटील, स्वतः बघतो आपण याच्यामध्ये किसन मात्र देखील आहेत. अनुषंगांना बॅटिंग ऑर्डर आणि पवार अल्पेश चौधरीला विसरता येणार नाही. यावेळी वॉट अ शॉट ऑफ द इव्हनिंग म्हटलं तरी वावगा ठरणार नाही. का फटका खेळलेला आहे खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. फाउंडेशन आहे जबराट देवा फाउंडेशन आहे जबराट देवा फाउंडेशन आहे जबराट असा हुकमाचा एका सुजित पाप्या भाई आहे तो बेधडक असा हुक्माचा एकटा सुजित पप्पा भाई आहे तो बेधडक आमच्या अजय सपाटे दादाचं आयोजन आहे ते लय कडक 6 मुसंडे मारते धावपलकावर 53 धावा 53 सॉरी 52 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. यावेळी मात्र फोर्सिंग स्ट्रोक आपण पाहतोय. समोर क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. तोपर्यंत एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण बघतो आपण 53 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. धावसंख्या 53. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. संतोषजी जाधव यांना विनंती असेल की आपण आमच्या VIP डायजवर या. आपलं देवा चषक 2023 मध्ये देवा ग्रुप फाउंडेशन यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. याला मात्र इथे सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळतंय आणि फलंदाज बाद होतोय झेलबाच्या रूपाने. पाठवायचं आहे.
का सुजित पाप्या भाई आहे तो बेधडक. असा हुकमाचा एकटा सुजित पप्पा भाई आहे तो बेधडक. आमच्या अजय सपाटे दादाचं आयोजन आहे ते लय कडक. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 53 धावा 53. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. तेजस चौधरी शेवटचे षटक हाताळतोय. नवीन फलंदाज युवराज आता मात्र मैदानामध्ये येतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय कव्हरेजमध्ये चेंडू ठेवलेला आहे. या क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय मात्र फंबलिंग पाहायला मिळते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत धावांची लयलूट करताना फलंदाज इथे मात्र धावच्या हिशोबाने फलंदाज बाद होतोय. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना ज्या हनुमानं सावरोली संघाने आपल्या धावपलकावर धावा झळकल्या त्या 55 आणि 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सोनदेवी टेमघर या संघासमोर. हे नक्कीच आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय आणि खरं तर या ट्रॉफीसाठी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट कलेक्शन आणि सिलेक्शन देवा ग्रुप फाउंडेशनचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे आपण पाहू शकता. देवा ग्रुप फाउंडेशन आयोजित देवा चषक 2023चं आयोजन आणि आकर्षक ट्रॉफी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतोय. तर सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि सेकंड इनिंगमध्ये कुठल्या संघाची हार आणि कुठल्या संघाचा होईल जय जयकार. सेकंड इनिंग की कहानी सुनते योगेश पाटिल और नबील देवकर की जुबानी. धन्यवाद सुभाष धुमाल आणि धन्यवाद राहुल भोईर. तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहू शकाल. या ठिकाणी ह्या ट्रॉफीज पाहू शकाल. पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत अतिशय सुंदर आणि देखणा ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी बिग ट्रॉफी आणि ही ट्रॉफी जिंकण्यासाठी मात्र निघीच एकूणामध्ये पाहिलं तर भरपूर संघांना या स्पर्धेमध्ये निघीच संधी देण्यात आलेली आहे. 25,000 जीत गया, वो भी लूडो खेल के. किसे पता था 10 मिनट. तर नक्कीच आपण या ठिकाणी सर्वांनी आजचे बर्थडे बॉय अजयजी सपाट का लुडो आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. लाखो सेलिब्रेशन होणार आहे. आणि हा सेलिब्रेशन नक्कीच या स्पर्धेचे आयोजक आणि डीबी स्पोर्ट कुरून यांच्या वतीने मात्र हा बर्थडे या ठिकाणी सेलिब्रेशन केला जाणार आहे. चोवीस चेंडू आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी 56 धाबांची आवश्यकता असेल सोनादेवी टेमघर संघाला.
जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये RCC राया संघाच्या विरोधात सामना केणार आहे. मग तो संघ सावरुली आहे की टेमघर. येणाऱ्या 4 षटकानंतर आपल्याला नक्कीच त्याचं उत्तर मिळणार आहे. पहिला चेंडू पाहिला तर अगदी निस्टार्ट चेंडू बॅटला परत झाल्यानंतर शरीराचा वेग घेणारा पाहायला मिळाला. चांगला चेंडू मात्र इथे मात्र पाहिला आपण गोलंदाज कुणाल बांजेच्या माध्यमातून. डबल अँगलने तुम्ही हे चित्र पाहू शकाल. एकीकडे मात्र क्रिकेटचा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरीकडे मात्र या ठिकाणी हे दृश्य अगदी आपण व्यासपीठावरती पाहू शकाल. हो पिकअप शॉट. वाह भाई वाह. चेंडूला पाठवला अगदी बाकपट स्क्वेअर लगच्या दिशेनं. हवा के संग और घटा के साथ ठोकला षटकार. हाय जबरदस्त फटका इथे मात्र आपण पाहिला श्याम चौधरीच्या बॅटमधून. आणि हा रिप्ले पण फार इंटरेस्टिंग असणार आहे. ज्याप्रमाणे त्यांनी फटका सजवला आणि हे पहा रिप्ले तुमच्या समोर अगदी प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. थोडेसे शफल झाले आणि त्याच्यानंतर पाहू शकाल जेवढा वेगाने चेंडूला त्यापेक्षा दुप्पट वेगाने मात्र चेंडूला बाहेर पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडं. षटकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलं. 6 धावानं संघाचं अकाउंट ओपन केलं. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल. हो इथे मात्र थोडंसं प्रेशर गोलंदाजावरती पाहायला आपल्याला. आणि त्याचमुळे लाईन थोडीशी चुकीची निवडली गोलंदाजानं. उजव्या स्टिकच्या पलीकडे मात्र चेंडू निघून गेला. पंचाची दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा. त्यासंख्या 7 वरती जाऊन पोहोचते. हे मॅच नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार आहे त्यात काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा नबील दिवकर माझ्या समेत जोडले जात आहेत. वेलकम नबील. थैंक यू योगी. इस मर्तबा फिर एक बार खींच के मारा है. घुटना टेक तमाशा देख बाउंड्री लाइन के बाहर गेंद 6 रन. जणू का आपण पहिल्या षटकाराचा रिप्ले पाहिला की काय असं मी नबील आपण जर हा फटका पाहिला तर पहिल्या थोडासा फटक्याबद्दल पाहिलं तर थोडंसं बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने होता. आणि हा फटका आपण जर पाहिलं तर अगदी डीपमध्ये पाहिला आपण. वंश ढोले स्टँडच्या डोक्यावरून चेंडू मात्र पाठवलं. सलगचा हा दुसरा षटकार श्याम चौधरीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि अगदी मोठ्या फटक्यामध्ये आता मात्र नक्की डील करतोय श्याम. आणि याच फटक्यांसाठी या किलोला आपण ओळखतोय या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये. देखिए पहली दोनों मैचेस में बल्लेबाजी अच्छी नहीं कर पाए थे श्याम चौधरी, लेकिन इस मैच में अहम मुकाबले में अहम बल्लेबाजी. इस मर्तबा शरीर से दूर खेलना चाहते थे, मिस टाइम कर बैठे थे. गेंद बल्ले से टकराने के बाद ऑन साइड पर गई थी. फील्डर ने जब तक गेंद को फील्ड किया कोई रन नहीं, मौका नहीं था वहां पर रन लेने का. स्कोर इस वक्त 13 रन. शुरुआत हम अच्छी कहेंगे. 2 छक्के लगा चुके हैं श्याम चौधरी. इस मर्तबा अच्छी गेंद थोड़ी सी धीमी रही थी, जल्दी खेल बैठे थे, शरीर से टकराई, रन पूरा किया एक श्याम चौधरी ने. बल्ले से टकराने के बाद गई थी. 14 रनों पर पहुंचा. स्कोर 56 के लक्ष्य का पीछा कर रही है सोना देवी टेमघर. और 14 के एवरेज से रन भी बनाने हैं अगर इस मैच को जीतना है तो. सुरुवात चांगली पालामध्ये कारण एकी फलंदाज आतापर्यंत सोनादेवी टेमघर संघाने गमावला नाहीये. आणि श्याम चौधरी चांगला टचमध्ये आहे, ही चांगली बाब आहे ते म्हणजे सोनादेवी टेमघर संघासाठी. कारण पहिल्या 2 मॅचेसमध्ये आपण जर पाहिले तर हवी तशी बॅटिंग चौधरीच्या बॅटमधून पाहायला मिळाली नव्हती. परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये चांगला टचमध्ये आपण पाहतोय. आणि दुसरीकडे आहे बॅटर विवेक पवार, ज्यांनी या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली फिनिशर रोल अदा केला होता. पाहू शकाल अगदी चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू टर्न केला. अगदी शॉर्ट पॉईंटला फिल्डर सज्ज होते. एक धाव तिथे मात्र शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाली. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन गडीबाद धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आपल्या धावफलकावरती 15. मित्रांनो या स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील पहिला शेवटचा सामना इथे मात्र आपण एन्जॉय करतोय. उद्या सुद्धा टिक 11 सामने तुम्हाला 11 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना टिक 9:30 वाजता सुरू होणार आहे
आणि दोन्ही संघांना विनंती करतो की आपण 9 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करायची आहे. जय हनुमान पोगा विरुद्ध बेस्ट ऑफ बोरशिती. दुसरा सामना असेल वकीस्पोर्ट मापोली विरुद्ध अबिटघर. तिसरा सामना असेल देवास्पोर्ट खोणी विरुद्ध मावली प्रतिष्ठान कुडूस. चौथा सामना असेल केक अँड क्राऊन टेंबिवली विरुद्ध SCC डोंबिवली. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल डिंग डॉंग वडवली विरुद्ध मतीन स्पोर्ट मापोली. आणि दुसरी फेरीमध्ये तुम्हाला कारेवली स्पोर्ट कारेवली संघ सुद्धा तुम्हाला इन ॲक्शनमध्ये उद्याच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट सामने तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज पंकज मांजणे. टर्न केला अगदी बारीक विकेटला. फिल्डर सज्ज आहेत. एक धाव तिथे मात्र कम्प्लीट केली आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल विवेक पवारला. विवेक पवारचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण श्याम चौधरीकडे मात्र जेवढी स्ट्राईक येईल तेवढा मात्र चांगला लाभ टेमघर संघाला मात्र मिळू शकतोय. आणि मात्र पाहू शकाल थोडंसं फिल्डिंगमध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. आणि आजच्या दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर प्रत्येक संघ जर पाहिलं तर अगदी वेलेवरती इथे मात्र आला. त्या सर्व संघांचा मी प्रथमतः आभार व्यक्त करतो. चारही पंचांच्या वतीने आपण जर पाहिलं तर चारही पंचांच्या वतीनं जबरदस्त आपण कार्य पाहिलं. त्या चारही पंचांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. जे आमचे स्कोरर अगदी गोल्डन फिंगर म्हणून त्याच्याकडे पाहतोय साहेबा मोमेन यांनी सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली आज पूर्ण दिवसभर. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आम्ही आभार व्यक्त करतोय समालोचकांचं, ज्यांनी अतिशय चांगल्या प्रमाणे समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं. त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला आजच्या दिवसामध्ये सहकार्य केलं, DB स्पोर्ट कुरुंद आणि देबा ग्रुप फाउंडेशनला ज्यांनी सहकार्य केलं त्यांचंसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि खरोखर आजचा दिवसाचा जो खेळ आहे अतिशय सफल आणि चांगला पाहायला मिळाला. आणि या सिंगलच्या वतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला 17 या आकड्यावरती. टार्गेट आहे 55 धावांचं. हो फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेक पवार इज ऑन फायर. ठोकला षटकार. तुमची ताकद कोणा पुढे नाही झुकते. योगी कितनी बढ़िया है. पिछली गेंद पर श्याम चौधरी ने एक रन लिया था, बैकलिफ को नीचा करके स्ट्राइक को रोटेट किया था और हवा के लाभ उठाने के लिए स्ट्राइक दिया था वहां पर विवेक पवार को. आणि म्हणूनच क्रिकेटच्या खेळाला म्हटलं आहे नबील की हा खेळ फक्त ताकदीचा नाही तर दिमागाचा आहे. जर ताकदीचा जर खेळ असता तर नक्कीच मोठमोठे पैलवान या खेळामध्ये उतरले असते, परंतु या ठिकाणी पाहू शकाल दिमाग की बत्ती जलाई और छक्का देखने को मिला. पुन्हा एकदा विवेक पवारच्या बॅटमध्ये जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आणि हा फटका अगदी डीप स्किवरच्या डोक्यावरून पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 7 धावांसाठी षटकार. असा हुकमाचा एका सुजित पाप्या भाई आहे तो बेधडक. असा हुकमाचा एका सुजित पप्पा भाई आहे तो बेधडक. आमच्या अजय सपाटे दादाचं आयोजन आहे ते लई कडक. आमच्या अनुज ढोले दादाचं आयोजन आहे ते लई कडक. क्या बल्लेबाजी हो रही, धुआंधार बल्लेबाजी. 2 गेंदों में 2 बड़े छक्के लगा दिए इस वक्त विवेक पवार ने और टीम का स्कोर 29 पर पहुंचा है. 56 के लक्ष्य का पीछा कर रही है सोना देवी टेमघर. एकोणतीस धावा फलकावरती. आणि अजूनही मात्र विजयासाठी आपण जर विचार केला तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज. जबरदस्त बॅटिंग सध्या सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर जोडी आता मात्र या ठिकाणी अगदी रिदममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि दोघांच्या बॅटमधून आपण 2-2 षटकार पाहिले. श्याम चौधरी 14 धावसंख्येवर आणि विवेक पवारने सुद्धा मात्र तेवढ्याच धावा जोड्या 28 धावा फलकावर दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि एक अतिरिक्त धाव पाहिली आपण ती म्हणजे वाईटच्या स्वरूपात. आणि एकूण 29 धावा स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा अकुटप्पाचा चेंडू होता, पूल केला आणि पाठवला वीर गोडे स्टँडच्या डोक्यावरून. सलगचा हा 3रा विकेट विवेक पवारच्या बॅटमधून आलाय. आमचा देव भाई
क्या बल्लेबाजी हो रही, रन बन नहीं बल्कि बह रहे। 3 गेंदों में 3 छक्के लगा और दूसरे बल्लेबाज बने इस स्पर्धा के जिन्होंने छक्कों की हैट्रिक पूरी की है। अब 13 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए, वो है 21। पंकज हो, या ठिकाणी पाहू शकाल वेग आणि लाईन सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे तिथे मात्र मेंटेन केली. कारण पाहिलं तर शफल होऊन मात्र या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज विवेक पवारचा. आणि चेंडू आपण जर पाहिलं तर अगदी हो माय गॉड 2 पायांच्या मधून मात्र चेंडू फरार झालाय. डॉट चेंडूची मात्र सांगता पाला मिळाली आणि आता मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावाची पार्टनरशिप पाहायला मिळाली. एकही विकेट्स इथे मात्र अजूनपर्यंत गमावला नाही. ही एक जमेची बाजू पाहिली आपण टेमकर संघाची. कारण येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर यश पाटीलचं येणं बाकी आहे, महेश चव्हाणचं येणं बाकी आहे, त्यानंतर किसन म्हात्रेचं येणं बाकी आहे. आणि जर ह्या स्थितीमध्ये जर हा संघ असेल तर नक्कीच इथून मात्र किती धावसंख्येचा मात्र पाठलाग होऊ शकतोय. परंतु या ठिकाणी विकेट्स घेणं फार गरजेचं आहे. जर या ठिकाणी सावरी संघाच्या गोलंदाजाने जर विकेट्स प्राप्त केल्या नाही तर मात्र हा सामना आय थिंक सोनादेवी टेमकर संघाच्या खिशामध्ये जाऊ शकतोय. बिल्कुल 12 गेंदे 21 रन चाहिए, 10 विकेटें पूरी हाथ में इस वक्त सोना देवी टेमकर के। आज़ादी का लाइसेंस है मानो बल्लेबाजी के लिए। यहाँ से अगर मैच को जीतना है सावरोली स्पोर्ट्स को तो फिर गुच्छों में विकेट लेना होगी। हो नक्कीच, आणि तो प्रयत्न आता मात्र या तिसऱ्या षटकामध्ये महेशला मात्र करणं गरजेचं आहे. गोलंदाज महेश, हो हो असं वाटतं की एखाद्या फोटोशूटसाठी मात्र ही पोज असावी श्याम चौधरीची. आणि चेंडूला पाठवला डीप स्किवरच्या डोक्यावरून. 7 धावांसाठी आलाय षटकार. आणि तर हा सामना श्याम चौधरी आणि विवेक पवारने जर जिंकून दिला तर मिस्टर अमोल चौधरी यांच्या वतीने तुम्ही म्हणाल त्या हॉटेलवरती दोघांसाठी मेजवानी दिली जाणार आहे. संघाला नाही, ओनली 2 खेळाडूंसाठी ही मेजवानी असेल. या षटकाराने धावसंख्या आता मात्र या ठिकाणी उच्च छलांग घेत असताना एकूण 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता मात्र विजयासाठी 11 चेंडूमध्ये 15 धाब्यांची गरज. अपने सुर और ताल में बल्लेबाजी कर रहे इस वक्त श्याम चौधरी। इस मर्तबा फिर एक बार लूज गेंद और दूर कहीं भेज दिया है हुक करते हुए गेंद को बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। आणि या चेंडूवरती आपण जर पाहिलं नबील तर नक्की जर श्यामच्या डोळ्यांवरती जर आपण पट्टी जरी बांधली असती तरी सुद्धा त्यांनी या चेंडूवरती षटकार लगावला असता. एवढा खराब चेंडूची मात्र हाताळणी पाहिली आपण, लूजनर चेंडू आणि त्याच्यावरती मात्र जबरदस्त प्रहार. श्याम चौधरी को अब ऐसी लूजनर गेंद नहीं कर सकते। दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे प्लीज. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सुजितजी ढोले उर्फ पप्याबाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला ही स्पर्धा मित्र पाहायला मिळतं आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत तुम्ही पाहू शकाल त्यांचा हा मित्र परिवार, त्यांचा हा ताफा, सर्वांचं देवा चषक 2023 मध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या समेत महाराष्ट्र राज्याचे देवा फाउंडेशन ग्रुपचे उपाध्यक्ष सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत कुकटे बोरिवलीचे सन्माननीय संदीपजी ठाकरे उर्फ पप्या ठाकरे यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रुपयाची सपाट यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत असताना सन्माननीय दिनेशजी पाटील, भावेशजी गव्हाळे, त्याचप्रमाणे केतनजी पाटील आणि त्यांच्या समेत सन्माननीय मुस्ताबाई या सर्वांचा आम्ही देवा चषक 2023 मध्ये देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे डेबी स्पोर्ट सुरून आणि या स्पर्धेचे आयोजक या सर्वांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रत्येक विनंती आहे
गाडी चालवताना की आपण जी आपल्या गाड्या आहेत त्या पार्किंग झोन मध्ये पार्क करायच्या आहेत, जेणेकरून आपण सामना लगेच मात्र या ठिकाणी सुरुवात करू. देवा फाउंडेशन है जबरा. गाडी चालकांना विनंती करतो की आपण फक्त आपापल्या ज्या गाड्या आहेत त्या फक्त पार्किंग झोन मध्ये पार्क करूया. आणि चांगली एंट्री इथे मात्र नक्कीच सर्व पाहुण्यांनी मारलेली आहे, कारण सामना असा होईल क्षण वाटतो ती मात्र लवकरात लवकर फिनिश होईल. आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त आपण विचार केला तर 9 धाब्यांची आवश्यकता आहे आणि चेंडूची संख्या बाकी आहे 10. आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहुण्याच्या माहितीसाठी सोनादेवी टेमगर विरुद्ध जय बजरंग सावरोली या दोन टीमच्या माध्यमातून आपण हा शेवटचा सामना पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर 55 धाबा जोडल्या होता आणि ते मात्र श्याम चौधरी बरसलाय. अगदी षटकारांचा पाऊस पाडतोय. सलगता तिसरा षटकार या ओव्हरमध्ये येत असताना जबरदस्त बॅटिंग. देवा फाउंडेशन है जबरा. असा हुकमाचा एकटा सुजित पाप्या भाई आहे तो बेधडक. ऐसा हुक्माचा एकटा सुजित पप्पा भाई आहे तो बेधडक. बहुत बढ़िया बल्लेबाजी. अब श्याम चौधरी ने भी छक्कों की हैट्रिक पूरी की है. हमारे बीच में देवा ग्रुप फाउंडेशन के अध्यक्ष माननीय श्री सुजीत डोले उर्फ पप्या भाई आ चुके हैं. वो जो कहते हैं कि एक तरफ आणि या ठिकाणी 3 धाबांची आवश्यकता होती आणि आपल्या स्टाईल मध्ये मात्र सामना फिनिश केलाय. वेल डन श्याम चौधरी आणि वेल डन विवेक पवार. आणि तुमच्यासाठी मेजवानी आज सायंकाळी 17 मध्ये नक्की तुम्हाला पाहायला मिळेल मिस्टर अमोल ज्याचे चौधरी यांच्या सपाटे माध्यमातून. दादाचं आयोजन आहे ते लय कडक. जबरदस्त खेळ आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज शेवटचा षटकार तुम्ही पाहू शकाल. लास्ट फिनिश मिस्टर सागर पाटील. आपल्यास विनंती आहे की आपण नक्कीच या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन मात्र असं व्हायचं आहे. वेलकम बंटी सोनावणे, माझे अगदी गौरव मित्र कल्याणचे आहेत. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. आणि या सामन्यातील देऊया आपण मॅन ऑफ द मॅच, ज्याने जबरदस्त धावांचा पाऊस पाडला आणि आपल्या संघाचा विजय श्री प्राप्त करून दिली असा हा खेळाडू सोनादेवी टेमगर संघाचा श्याम चौधरी ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार.